हा आता काय या याच्यामध्ये पाण्याच्या क्लासमध्ये आपण जे रेग्युलर सगळ्यांच्या घरी वापरला जातो विमबार एक्सो वगैरे त्यात आम्ही विमबारचा तुकडा याच्यामध्ये टाकलाय. विंबार तर हिरवा असतो ना मॅडम. नाही त्याच्यात आता बरेच कलर आहेत. बरं ठीक आहे. आपण लोक म्हणते दुसरं चांगलं नाही काही नाही त्याच्यात आता ऑरेंज कलर येलो कलर ब्ल्यू कलर सगळे कलर. आता तुम्ही इकडे डिशवॉश टाका. आता सनेजचा डिशवॉश घालतोय आपण याच्यामध्ये. बरं आता मोस्टली कसं होतं की हळद आहे ती केमिकलच्या याच्यामध्ये आली की लगेचच रेड होते. तो चम्मच नाही वापरायचा मॅडमने बघा 2 चम्मच घेतले वेगळे 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 आणले. आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया. आता मोस्टली सगळे काटदाऱ्याची वगैरे हळद वापरतात. कुठली पण चालते हळद. हा कुठली पण चालते. एक दोघं जण 2 फिरा. एक मॅडम घ्या एक तुम्ही घ्या म्हणजे वेळ जाणार नाही आपला फास्ट. केमिकलच्या सान्निध्यात आल्याबरोबर हळद रेड होते ती लगेच रेड हे होते. विंबार आहे आणि आपलं लिक्विड. म्हणजे एकदा सांगायचंय काय तर आपल्या लिक्विडमध्ये सुद्धा केमिकल नाही आहे. म्हणजे मोस्टली लेडीज भांडी घासतात तर त्यांच्या हाताला बघा आता स्किनचे वगैरे भरपूर प्रॉब्लेम यायला लागले आणि हात जळजळ होणं आग होणं मोबाईल वापरताना गरम होणं बोटं आणि सोरायसिस वगैरे सारखे सुद्धा प्रॉब्लेम होत आहेत. आणि दुसरी गोष्ट हेच केमिकल आपल्या ताटाला आपल्या भांड्यांना सगळ्या चिकटून राहतं. हे थोड्या ना थोड्या प्रमाणात स्लो पॉयझनिंग होतं आपल्या पोटामध्ये ते जातं. मग त्याच्यापेक्षा हे वापरलं तर काय बेस्ट आहे. आणि किंमत म्हणाल तर हे स्वस्त आहे महाग आहे. सर याचं एक वैशिष्ट्य आहे कसलंही तेलाचं भांडं असल्यावर तरी हे 100% निघते. काय म्हणतोय मला नाही माहित आता म्हणजे खरं आहे.